श्रीकृष्ण जन्माष्टमीची संपूर्ण पूजाविधी आणि कथा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्रीकृष्ण जन्माष्टमी, ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी देखील म्हणतात, हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव आहे. हा उत्सव भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी भक्त उपवास करतात, कृष्णाची पूजा करतात, भजन गातात आणि कृष्णाच्या बालरूपातील मूर्तीची पूजा करून नैवेद्य दाखवतात. जन्माष्टमी पूजाविधी: सकाळी लवकर उठून स्नान करावे, नवीन किंवा स्वच्छ कपडे घालावे, घराच्या देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी कृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. मूर्तीला गंगेच्या पाण्याने किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. फुले, हार, चंदन, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. मध्यरात्रीची पूजा: रात्री 12 वाजेपर्यंत उपवास करावा. 12 वाजता कृष्णाचा जन्म होतो, म्हणून त्यावेळेस कृष्णाची आरती म्हणावी. कृष्णाला नैवेद्य दाखवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. भजन कीर्तन म्हणावे. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून उपवास सोडावा. नैवेद्य आणि फराळाचे सेवन करावे. श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा: पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर झाला. देवकी आणि वासुदेव यांना कंसाने बंदी बनवले होते. कंसाला भीती होती की देवकीचा 8वा मुलगा त्याचा वध करेल. त्यामुळे कंसाने देवकीच्या 7 मुलांना मारून टाकले. कृष्णाचा जन्म झाल्यावर वासुदेवांनी कृष्णाला कंसाच्या भयापासून वाचवण्यासाठी यमुना नदी पार करून गोकुळात नंद आणि यशोदेकडे सोपवले. तिथे कृष्णाने बालपणी अनेक लीला केल्या, कंसाचा वध केला आणि लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. जन्माष्टमीच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी: जन्माष्टमीच्या दिवशी भक्त दिवसभर उपवास करतात. कृष्णाला लोणी, दूध, दही, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखवतात. कृष्णाची आरती केली जाते. कृष्णाच्या भक्तिपर भजने आणि कीर्तने गायली जातात. कृष्णाच्या बालरूपातील मूर्तीची किंवा फोटोची पूजा केली जाते. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडली जाते, ज्याला गोपाळकाला म्हणतात. जन्माष्टमी हा उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव असून तो महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.